नमस्कार, सिटी न्यूजच्या रात्री 10च्या बुलेटिनमध्ये प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत आहे। आज दिनांक 11 डिसेंबर 2025 वार गुरुवार। बातमीपत्राची सुरुवात करूया विचारमालेने। आत्मसमाधान ही खरी समृद्धी आहे, ती प्राप्त करण्याचा प्रयत्न करा। आजचा सुविचार आपण बघितला। आता बघूया बातमीपत्रातील ठळक बातम्या। या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत बीटीपी यात्रा ग्रुप अमरावती। ठळक बातम्या बघितल्या। आता घेऊया एक छोटासा ब्रेक। शादी और ब्याह की शुरुआत आराधना साड़ी के साथ। आराधना होलसेल शॉपिंग मॉल L2 बीझलँड कॉम्प्लेक्स, नांदगाव पेठ, अमरावती, जवाहर रोड, अमरावती। ब्रेक नंतर बघूया सविस्तर बातम्या। सुरुवातीला एक नजर टाकूया शहरातील गुन्हेगारी क्षेत्रातील घडामोडींवर। अमरावती जिल्हाधिकारी कार्यालयासमोर असलेल्या दिल्ली दरबार हॉटेलमध्ये चोरी करणारा अट्टल चोर गाडगेनगर पोलिसांच्या जाळ्यात अटकला आहे। फक्त हॉटेलच नाही तर मंदिराची दानपेटी आणि आशीर्वाद बार येथूनही त्याने चोरी केल्याचे उघड झाले आहे। अमरावतीतील गाडगेनगर पोलिसांनी 3 वेगवेगळ्या चोरींचा पर्दाफाश करत 47 वर्षीय अट्टल चोरटा गजानन अरुण आत्राम राहणार अशोकनगर याला ताब्यात घेतले। 26 नोव्हेंबर रोजी रामपुरी कॅम्प येथील राम मंदिरातील दानपेटी फोडून त्यातील 15,000 रुपये आरोपीने लंपास केले होते। पुजारी शुभम बजाज यांनी तक्रार दिल्यानंतर गाडगेनगर पोलिसांनी तपास सुरू केला। दरम्यान 7 डिसेंबरच्या रात्री आरोपीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोरील दिल्ली दरबार हॉटेलचे शटर तोडत नगदी रक्कम चोरी केली। घटनास्थळी असलेल्या सीसीटीव्ही फुटेज मधून आरोपीची ओळख पटली। 9 डिसेंबर रोजी राम संकुल परिसरातून पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले आणि चौकशीत त्याने आशीर्वाद बार मधूनही चोरी केल्याची कबुली दिली। आरोपीकडून एकूण 45,000 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। ही संपूर्ण कार्यवाही पोलीस आयुक्त अरविंद जावरिया यांच्या मार्गदर्शनाखाली गाडगेनगर पोलीस पथकाने केली। अमरावती शहरात अंमली पदार्थाच्या विक्रीवर मोठी धडक कारवाई। गुन्हे शाखेने अवैधरित्या मॅफेडॉन एमडी ची विक्री करणाऱ्या टोळीला ताब्यात घेतले असून तब्बल 3,90,000 रुपयाचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे। पोलीस आयुक्त अरविंद जावरिया यांनी अमरावतीतील ड्रग्ज विक्रेत्यांवर कठोर कारवाईचे आदेश दिल्यानंतर गुन्हे शाखेचे विशेष पथक तयार करण्यात आले। पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली पथक आयुक्तालय हद्दीत पेट्रोलिंग करीत असताना गुप्त बातमीदाराकडून महत्त्वाची माहिती मिळाली। त्या माहितीनुसार सय्यद सोहेल उर्फ फज्जू आणि त्याचे 2 साथीदार मॅफेडॉन म्हणजेच एमडी हा अंमली पदार्थ विक्रीसाठी गॅलेक्सी हॉटेल कडून कांतानगरकडे जाणाऱ्या रस्त्यावर येणार असल्याची माहिती मिळाली। यावर तातडीने सापळा रचत पथकाने तिघांनाही जेरबंद केले। तपासात त्यांच्या ताब्यातून 26.830 ग्रॅम एमडी, एकूण 3 मोबाईल, इलेक्ट्रॉनिक वजन काटा असा एकूण 3,90,300 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आलाय। सय्यद सोहेल फज्जू वय वर्ष 25, शेख अयान वय वर्ष 20, सय्यद सैफ वय वर्ष 27 ही अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे असून सय्यद अल्तमश, शेख नईम उर्फ राजा उर्फ होंगा आणि शेख सोनू हे 3 फरार झालेल्या आरोपींची नावे आहेत। तपासादरम्यान अटक आरोपींनी कबूल केले की जप्त केलेल्या एमडीचा माल हा या 3 फरार आरोपींचाच आहे। या प्रकरणी गाडगेनगर पोलीस स्टेशन मध्ये एनडीपीएस ऍक्ट अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून एमडी कुठून आणली आणि शहरात कुणाकुणाला पुरवली याबाबतचा तपास आता वेग घेत आहे। पोलिसांचे म्हणणे आहे की अमरावतीत एमडीचे सेवन करणारे, विकणारे आणि पुरवठा करणाऱ्यांच्या संपूर्ण रॅकेट लवकरच उघडकीस येईल। ही कार्यवाही पोलीस आयुक्तांच्या मार्गदर्शनास पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आली। मोलमजुरी करणाऱ्या असहाय्य महिलांना मदतीच्या बहाण्याने लिफ्ट देऊन त्यांना निर्जनस्थळी लुटणारा आणि विनयभंग करणारा एक नराधम आरोपी अमरावती शहर गुन्हे शाखेने जेरबंद केला आहे। महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने अत्यंत संवेदनशील आणि गंभीर गुन्हे करणाऱ्या या सराहित गुन्हेगाराला पकडण्यात पोलिसांना यश आलं आहे। आरोपी मनीष जोशी यांच्या अटकेमुळे अनेक अनसुलझे गुन्हे उघड होण्याची शक्यता आहे। या संदर्भात सविस्तर माहिती पाहूया।
अमरावती शहर गुन्हे शाखेने एका अत्यंत गंभीर गुन्ह्याची उकल केली आहे. निराधार आणि वयोवृद्ध महिलांना हेरून त्यांना मोटरसायकलवर लिफ्ट देण्याच्या बहाण्याने निर्जन स्थळी नेऊन त्यांच्याकडून सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम लुटणाऱ्या तसेच त्यांचा विनयभंग करणाऱ्या मनीष अनिल जोशी नावाच्या एका सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. 5 ऑक्टोबर 2025 रोजी नांदगाव पेठ पोलीस स्टेशन मध्ये शांता भस्मे नावाच्या एका 57 वर्षीय महिलेने तक्रार दाखल केली होती. टोल नाक्याजवळ अनोळखी इसमाने लिफ्ट दिली आणि स्मशानभूमीजवळ उतरवून त्यांच्याकडील 20,000 रुपये रोख रक्कम बळजबरीने चोरून नेली. या तक्रारीनंतर गुन्हे शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संदीप चव्हाण यांनी तात्काळ पथकासह घटनास्थळी भेट दिली आणि तपास सुरू केला. आरोपीची गुन्हे करण्याची पद्धत पाहून रेकॉर्डवरील गुन्हेगार मनीष जोशी असण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली. गेल्या 4 महिन्यांपासून आरोपी फरार होता आणि त्याचा पत्ता मिळणे कठीण झाले होते. मात्र गुन्हे शाखेच्या अथक प्रयत्नानंतर आणि गोपनीय माहितीच्या आधारे 10 डिसेंबर 2025 रोजी त्याला शेगाव नाक्यावरून अटक करण्यात आली. प्राथमिक तपासात त्याने गुन्हे केल्याचे कबूल केले असून त्याच्यावर यापूर्वीही राजापेठ आणि कोल्हापुरी गेट पोलीस स्टेशनमध्ये दरोडा, विनयभंग, पॉस्को अंतर्गत गंभीर गुन्हे दाखल आहेत. त्याच्या अटकेमुळे नांदगाव पेठ, भातकुली, सिटी कोतवाली, शिरखेड आणि मोर्शी येथील 5 गंभीर गुन्हे उघडकीस आले. अमरावती शहर पोलीस आयुक्त अरविंद सावरिया यांच्या नेतृत्वाखाली गुन्हे शाखेच्या पथकाने ही महत्वपूर्ण कामगिरी बजावली आहे. या नराधम आरोपीकडून आणखी अनेक गुन्हे उघड होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. पीडित महिलांनी भीती न बाळगता पुढे येऊन तक्रार करावी असे आवाहन पोलिसांनी केले आहे. गेल्या काही दिवसांपासून अमरावती शहरातील सातुर्णा परिसरात भूमाफियांचा दहशतीचा मुद्दा सतत समोर येत आहे. आमच्या चॅनलने हे प्रकरण 2दा दाखविले होते आणि आता या प्रकरणात अजून मोठी माहिती हाती आली आहे. अमरावतीतील सातुर्णा परिसर येथे बुलेट शोरूमच्या बाजूला असलेली सर्वे नंबर 17-2A ही रामगोपाल व्यास यांच्या मालकीची अंदाजे 15,000 स्क्वेअर फूट खुली जागा. गेल्या काही दिवसांपासून हीच जागा हडपण्यासाठी भूमाफिया हरीश आडवाणी आणि त्यांची मुले प्रयत्न करीत असल्याचा गंभीर आरोप समोर आलाय. रामगोपाल व्यास यांच्या जागेच्या दक्षिणेकडे 10 नोव्हेंबर रोजी हरीश आडवाणी यांनी 20 आरची खुली जागा विकत घेतली. याच जागेवर टाटा झुडिओ या प्रकारचे मोठे शोरूम उभारून 22 लाख रुपये प्रति महिना भाड्याने देण्याचे त्यांचे नियोजन असल्याची माहिती मिळते. मात्र कंपनीची अट फ्रंट 100 फुटांचा हवा आणि आडवाणींकडे फक्त 76 फूट फ्रंट. त्यामुळे शोरूम साठी आवश्यक असलेला 24 फूट अतिरिक्त फ्रंट घेण्यासाठी आडवाणी यांनी व्यास परिवारावर दबाव टाकला. इतकंच नाही तर ही जागा विकली नाही तर जीव घेण्याच्या धमक्याही दिल्याचा गंभीर आरोप व्यास कुटुंबियांनी केलाय. मेरा नाम है विष्णु व्यास। क्या प्रकरण हुआ था यहाँ पे? इसमें कैसा है, मेरे बगल में मेरे बड़े भाई साहब है रामगोपाल जी व्यास और मेरा जो पुतनिया है आदर्श व्यास, इन दोनों के नाम पे जगह ली है 14 आर, जिसका क्षेत्रफल करीबन 15,070 फुट के आसपास आता है। तो ये ज़मीन हमने पिछले साल जनवरी में खरीदी करी है और खरीदी करने के पहले हमने जो मालिक थे जूने वाले उनसे हमने मोजनी करवा के ली है और मालिक ने मोजनी करने के बाद में बाकायदा जो डिपार्टमेंट के जो नजूल के सर्वेयर आए थे उन्होंने जो पॉइंट बताया था वो पॉइंट के ऊपर हमने उस हिसाब से हमने कंपाउंड वॉल करी थी, हमने प्री कास्ट की कंपाउंड वॉल। उसके बाद में हमने खरीद ली है और हमारा सब फेरफार हो गया है, सब ओके हमारा। उसके बाद में अभी 10 नवंबर को बाजू में रामगोपाल जी व्यास के बाजू में जो अडवाणी हरीश अडवाणी करके बहुत बड़े बिल्डर है जिनका अडवाणी वाइन्स नाम की बहुत बड़ी फैक्ट्री है, और ये बंदे ने क्या किया, मेरे दुकान पे आया था। अमरावती शहरातील इतवारा बाजार परिसरात मनपाच्या स्वच्छता विभागाचे पितळ उघडे झाले आहेत. मुख्य बाजारपेठातच घाणीचे साम्राज्य निर्माण झाल्याने नागरिक त्रस्त झाले आहेत. नियमित सफाई न झाल्याचा आरोप व्यापारी आणि नागरिकांनी सिटी न्यूज समोर केला आहे. अमरावतीतील इतवारा बाजार हा शहराचा गजबजलेला आणि ऐतिहासिक व्यापार केंद्र. पण गेल्या काही दिवसांपासून इथं घाण, अतिक्रमण आणि साचलेल्या नाल्यांच्या पाण्याचा दर्प यामुळे नागरिक हैराण झाले आहेत. कॅमेऱ्यात कैद झालेल्या दृश्यात रस्त्यावर साचलेले घाण पाणी, तुडुंब भरलेल्या ओसंडून वाहणाऱ्या नाल्या, अतिक्रमणामुळे अरुंद झालेल्या रस्ते आणि गल्ल्या तसेच स्वच्छतेकडे पूर्ण दुर्लक्ष असे स्पष्ट दिसत आहे. नागरिक आणि व्यापाऱ्यांनी सिटी न्यूजशी बोलताना सांगितले की मनपाच्या स्वच्छता गाड्या दिसतच नाहीत, नियमित साफसफाई होत नाही, वास, डास आणि रोगराई वाढते, आम्ही त्रस्त झालोय. तर काही व्यापाऱ्यांनी थेट आरोप केलाय की महानगरपालिका शहरभर स्वच्छतेच्या जाहिराती करते पण मुख्य बाजारातच स्वच्छतेचा बोजवारा उडालाय. हॅलो, अमरावती मछली मार्केट, मटन मार्केट
इधर गंदगी का आलम जरा बढ़ गया है, तो सिर्फ इसके ऊपर थोड़ा गौर फरमाए महानगर पालिका वाले। जैसा कि आप देख रहे हैं यहाँ पर इतवारा बाजार के मटन मार्केट और मछली मार्केट में हम खड़े हैं और यहाँ पे देखिए गंदगी का ये आलम है कि कोई भी महिला बोलो या जेंट्स बोलो यहाँ आ भी नहीं सकता है, इतनी यहाँ पे दुर्गंध चलती है। और सफाई के मामले में भी यहाँ पे अभी आपने देखा है सफाई भी जो है नियमित तौर पे नहीं हो रही। कभी कभी आते हैं और सफाई करके चलते हैं। ये यहाँ पे एक जो एरिया है ये गड्ढा है, यहाँ पर तो सफाई का ये आलम है कि महीनों से इसकी सफाई नहीं है। और जैसा आप देख रहे हैं मटन मार्केट के अंदर तो कोई अंदर जा भी नहीं सकता है। आणि आमच्या इथे इतवारा बाजारात अशी प्रथा आहे की बाहेरचं तर कोणी येत नाही, इथले दुकानदार वर्षानुवर्षी पिढ्यानं पिढी इथं व्यवसाय करत राहतात। आणि आम्ही आजपर्यंत पाहिलेलं आहे की महानगरपालिका म्हणा इतर कोणी कर्मचारी म्हणा टॅक्ससाठी असे मरमर करतात की त्यांच्या दुकानं काय उद्ध्वस्त करायच्या मागे लागतात अतिक्रमणाच्या नावाने। आणि सुखसुविधा म्हटलं तर इथं काहीच नाही आहे। अगोदर जेबकचऱ्यांचा त्रास होता, आता लाईनचा त्रास आहे। म्हणजे इथे पाण्याची काहीच व्यवस्था नाही आहे, कोण कुठून येऊन राहिलेलं आहे। आणि शहराचं नाक म्हटलं म्हणजे इतवारा बाजार। आणि प्रश्न असा आहे की प्रत्येक याच्यावर पायसान जे एंट्री गेट म्हटले जाते त्याला तर त्याच्यावर असे म्हणजे गुजबुजलेले दुकानं। शहराचं नाक म्हटलं गेलेलं इतवारा बाजार आणि जे आहे एंट्री गेट तिथं फारशा म्हणजे हातगाडी दुकानं हे ते लागलेले आहे। आणि तुम्ही एंट्री गेटवर पाहत असाल की किती कचरा नाल्याचं पाणी डबडबलेलं, यांची व्यवस्था करायला सांगितलं की ते येऊन जातात अतिक्रमणावर, लोकांच्या दुकानं काय पाडतात, त्यांचं शेड ते पालं काय हटवतात आणि हे गेल्याच्या नंतर त्वरित तिथं वापस जसंच्या तसं होते। पर्याय व्यवस्था तुम्ही अशी करा की जेणेकरून प्रत्येक एका जणाला पाठवा आणि त्याचं रोज हे करा निरीक्षण आणि त्याचा संपूर्ण न्यायनाट करा। लोकांच्या या तक्रारी नक्कीच गंभीर आहेत। इतवारा बाजार सारख्या महत्त्वाच्या भागात घाणीचे साम्राज्य असल्यास प्रशासनाच्या कामकाजावर प्रश्न उपस्थित होणे स्वाभाविक आहे। आता मात्र पाहण्यासारखे हे की मनपा प्रशासन हे प्रश्न किती लवकर आणि किती प्रभावीपणे सोडवते। कारपोरेशन का कोई भी ध्यान यहाँ पर है नहीं साफ सफाई पे। और नीरा अतिक्रमण आया कि पहले उनकी स्पीड देख लो, ग्राहक का सामान अगर लीगली भी रहा तो उसको उठा के डालना और उनको अरे रवैया से बात करना, मगर साफ सफाई पे कोई भी ध्यान नहीं है। कस्टमर आ रहा है, लेडीज गिर रही, व्यापारियों का सामान गिर रहा कीचड़ में, कोई ध्यान नहीं है। एक दिन महीने में साल में एक बार साफ सफाई होती, उसके बाद कोई भी साफ सफाई की तरफ ध्यान नहीं है। अगर ये रेगुलर हफ्ते में 2 बार अगर साफ सफाई है तो कोई व्यापारी को इससे कोई तकलीफ नहीं होगी। मगर क्या डेली आओ कीचड़ में पानी में सामान गिर रहा, नुकसान हो रहा, कोई ध्यान नहीं है कारपोरेशन का। हम चाहते हैं कि बस हमारे व्यापारियों की बात सुने, हमारा जो तकलीफ हो रही है उसका निवारण निकाले और कुछ भी नहीं कराया जाता। बस हमारी सरकार से ये निवेदन है कि भाई आप इस पे ध्यान दें थोड़ी साफ सफाई पर। ये अंडा गली के अंदर पानी का ये हाल है कि ये रोड पर इतना पानी है कि ना ये यहाँ पर हमने कारपोरेशन में सब कुछ कर लिए, लेकिन कारपोरेशन का यहाँ ध्यान नहीं है। आयुक्त को फोन कर रहे हैं, आयुक्त को फोटो भेजे, लेकिन है ना आयुक्त सोए हुए हैं। आयुक्त को समझ में नहीं आ रहा आकर देखना यहाँ पर क्या हाल है करके। हम पर दुकानदारों की पूरी दुकानदारी खत्म हो गई बात इतना पानी के अंदर। और ये है ना रेसिडेंट एरिया नहीं है, ये कॉमर्शियल एरिया है। यहाँ पानी आ रहा कहाँ से, नाला भरी क्यों, ये है ना कारपोरेशन नहीं देखती। वो यहाँ का जो ठेकेदार है उसको है ना बोले तो 2 शिपर को भेजता, 4 फावड़े से ऐसा ऊपर का पानी निकाल लेते और वो शिपर भी चले जाते। ये यहाँ की जो नाली है अंडा गली की, ये कम से कम 6-8 महीने से वैसी भरी रहती। तात्पुरता काम करते हैं, एक दो इन्हें फावड़ी वगैरह लगा के बाद में वैसी रहती। इधर की पूरी गिराई ठप हो गई और हफ्ते के आते नहीं परमानेंट इलाज होने को ना। जैसा धाबा ग्राउंड फ्लोर थोड़ा ऊंचा करके हरदम के लिए इसके टोल निकालने को ना। निवेदन हमारा यही निवेदन है कि ये धाबा करके परमानेंट इलाज होने को ना। और नाली जो है इधर की जो चाबी वाली के गली की नाली बड़ी करके हरदम के लिए परमानेंट के लिए इलाज हुआ तो होगा,
नहीं साफ सफाई है दूसरे दिन और पैक हो जाती रेगुलर वो सफाई होने को ना और नाली नवे से रिपेयरिंग करके सुधारने को ना जब भी होगा हल साफ सफाई से होगा नहीं क्योंकि वो नाली जो है डब हो गई और उसमें कचरा बहुत जमा है और उसके से गिराकी पूरी ठप हो गई और गिर रहा है लेडीज आती नहीं लाइन में। आप खुद आके देखो, आयुक्त से मेरा निवेदन है कि एक बार आप आके देखो। ये इतवारा बाजार का जो कचरा है, ये कचरे से 2 से 3 बार इतवारा बाजार में अंगार लग चुकी है। इस पर मानव का कोई ध्यान नहीं है और ये साइकिल स्टैंड है, इसको साफ करके साइकिल स्टैंड बनाया जाए, लोगों को आने जाने में सुविधा हो, लोगों को गाड़ी लगाने में सुविधा हो। इसका हम मानव आयुक्त से निवेदन करते हैं कि वो इस और भी ध्यान दे। अमरावती शहरातील नागरी प्रश्न चिघळत असताना आता मॉडेल रेल्वे स्टेशनच्या स्थानांतरणाला जोरदार विरोध सुरू झाला आहे। विदर्भ राज्य आंदोलन समितीने 11 डिसेंबर रोजी राजकमल चौकात एकदिवसीय धरणे आंदोलन करत प्रशासनाला ठणकावून सांगितले, स्थानांतरणाचा निर्णय तात्काळ स्थगित करा। अमरावती मॉडेल रेल्वे स्थानकाचे स्थलांतर करण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची चर्चा होत असतानाच सर्वसामान्य नागरिकांसोबत विदर्भ राज्य आंदोलन समितीही आता रस्त्यावर उतरली आहे। समितीच्या म्हणण्यानुसार मॉडेल स्टेशन स्थानांतरांच्या निर्णयामागे भूमाफिया आणि राजकीय माफियाचे कटकारस्थान दडलेले आहेत। विदर्भ राज्य आंदोलन समितीचे पश्चिम विदर्भ अध्यक्ष प्राचार्य PR राजपूत, शहर अध्यक्ष रियाज अहमद खान, रंजना मामर्डे, राजेंद्र आगरकर यांसह अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि सामाजिक संघटनांचे प्रतिनिधी मोठ्या संख्येने या आंदोलनात सहभागी झालेत। मॉडेल स्टेशन न हलवण्याच्या मागणीसोबतच रेल्वे पुलाची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी, इतवारा बाजारातील उड्डाण पुलाचे काम युद्ध पातळीवर सुरू करण्यात यावे, अशा स्पष्ट मागण्या आंदोलन दरम्यान करण्यात आल्या। लोकप्रतिनिधी आणि विभागीय प्रशासकीय अधिकाऱ्यांनी वारंवार आश्वासनं दिलीत, मात्र प्रत्यक्षात कामाचा वेग शून्य असल्याचे आंदोलनकर्त्यांनी सांगितले। रेल्वे पूल बंद असल्याने शहरातील वाहतूक कोंडी अधिकच तीव्र होत असून लोकांना प्रचंड त्रास सहन करावा लागतोय। या सर्व प्रश्नांकडे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करत आंदोलनकर्त्यांनी इशारा दिला आहे। मागण्या मान्य न झाल्यास पुढील काळात मोठे आंदोलन छेडले जाईल। अमरावतीच्या पायाभूत सुविधांचा प्रश्न सुटेल का? रेल्वे स्थानांतरणाचा निर्णय थांबविला जाईल का? आता सर्वांची नजर प्रशासनाच्या पुढील भूमिकेकडे लागली आहे। आज विदर्भ राज्य आंदोलन समिती व जय विदर्भ पार्टी यांच्या संयुक्त विद्यमानाने इथे आंदोलन आयोजित करण्यात आलेलं आहे। सर्वप्रथम माझा म्हणण्याचा उद्देश हा आहे की मॉडेल रेल्वे स्टेशन स्थानांतरित करण्याचं जे कट कारस्थान रचण्यात आलेलं आहे, याच्यामागे भूमाफिया आणि राजकीय माफिया यांचा घाट आहे, ज्यांना हे सर्व स्थलांतरण करून जमीन आपल्या कब्जामध्ये घ्यायची आहे, त्याच्यावर मलिदा खायचा आहे, तसंच बिल्डर लॉबीलाही आपलं स्वार्थ पूर्ण करायचा आहे, त्याच्यासाठी हे सर्व घाट रचण्यात येत आहे। दुसरी गोष्ट, लोकांना हे पुलियाची राहदारी बंद करून लोकांना वेठीस धरण्यात आलेला आहे, कारण लोकांची मानसिकता तयार व्हायला पाहिजे की जर हा पूलही इथून गेला आणि मॉडेल रेल्वे स्टेशन इथून चालला गेला दुसऱ्या ठिकाणी तर आपल्यासाठी चांगला सोयीचं होईल, म्हणून त्यांनी लोकांना वेठीस धरून ही राहदारी पुलावरची बंद केलेली आहे। यावर BNCचं आतापर्यंत कोणतंही एक्सप्लेनेशन नाही आहे की राहदारी का बंद करण्यात आलेली आहे। तसं ह्या पुलावर सर्वात लांब अप्रोचेस आहे, ते जसेचे तसे आहे, त्याला काही रिपेअर करायची आवश्यकता नाही। मधला जो पोर्शन आहे त्यालाच फक्त रिपेअर करायची आवश्यकता आहे। ज्याप्रमाणे वलगावमध्ये आपण स्ट्रेंथनिंग केलं वलगावच्या पुलाचं, त्याप्रमाणे यालाही स्ट्रेंथनिंग करण्यात येते आणि कमी खर्चामध्ये लवकरात लवकर ते पूर्ण होतं। आणि जर या पुलाची राहदारी सुरू करण्यात आली नाही ऑटोसाठी किंवा 4 व्हीलरसाठी, तर आम्ही 8 दिवसानंतर उग्र आंदोलन उभारू। तपोवनपासून फक्त 1.5 किलोमीटर अंतरावर राधानगरी लेआउट लेक व्ह्यू प्लॉटसह मोजकेच प्लॉट शिल्लक। त्वरित संपर्क करा 9930706667 किंवा 7620433325 या क्रमांकावर।
अमरावती महानगरपालिका निवडणुकीची तयारी वेग घेत आहे आणि भाजपाकडूनही घडामोडींना गती मिळाली आहे. भाजपाच्या शहर कार्यालयात भावी उमेदवारांची मोठी गर्दी पाहायला मिळाली. महानगरपालिकेच्या निवडणुकीसाठी भारतीय जनता पक्षाने अधिकृतरित्या तयारीला सुरुवात केली आहे. शहरातील भाजपाच्या मुख्य कार्यालयांमध्ये सकाळपासूनच भावी नगरसेवकांचा मोठा जमाव जमलेला पाहायला मिळाला. भाजपाने उमेदवारी नोंदणीसाठी 10, 11, 12 डिसेंबर अशा 3 तारखांची मुदत जाहीर केली होती. शहरातील विविध भागांमधून तिकीट इच्छुक कार्यकर्ते सकाळपासूनच फॉर्म भरण्यासाठी गर्दी करत होते. शहराध्यक्ष नितीन धांडे यांनी सांगितले की पक्ष संघटनाच्या मार्गदर्शक सूचनांनुसार सर्व अर्जांची छाननी केली जाईल आणि त्यानंतर अंतिम उमेदवार यादी जाहीर होईल. युतीबाबतचे विचारले असता नितीन धांडे यांनी स्पष्ट केले, जोपर्यंत वरिष्ठांचा आदेश येत नाही तोपर्यंत युवा स्वाभिमान पार्टी सोबत युती होणार की नाही हे सांगता येणार नाही. त्यामुळे शहरातील राजकीय समीकरणांमध्ये अनिश्चितता कायम असली तरी उमेदवारांच्या उत्साहात मात्र कोणतीही कमी दिसत नाही. काय सांगाल, आजपासून बीजेपीच्या वतीने जे आहे महानगरपालिका निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. भावी उमेदवारांची फॉर्म सुद्धा घेण्यात आता सुरुवात झाली. कशा पद्धतीची तयारी आहे? आता सगळ्यात आधी तर आम्ही भारतीय जनता पक्षाचे जितकी इच्छुक उमेदवार आहेत त्यांचे आज उद्या परवा 10, 11, 12 तारखेपर्यंत त्यांना आम्ही हे जे फॉर्म आहेत त्यांचे जे अर्ज आहेत ते इश्यू करत आहोत. त्यांना आणखी ती भरून त्यांना 13 तारखेपर्यंत सबमिटी करायचे आहेत. त्याच्यानंतर प्रभाग वाईज आमचे इंटरव्ह्यूज होणार आहेत. अतिशय चांगला प्रतिसाद आहे. ज्या संख्येने लोक इच्छुक उमेदवार इथे उमेदवारी मागायला आले आहेत ते पाहून खरंच आश्चर्य वाटते. आणखी बरं वाटते की पक्षाचं इतकी लोकप्रियता वाढलेली आहे. आणखी ज्यांना भाजपचंच तिकीट पाहिजे. समजा भाजपचं भेटलं नाही तर मग आम्ही दुसरीकडे जाऊ असं लोकांचा निष्कर्ष असला तरी भाजपचा हा जो कार्यकर्ता आहे 99% कार्यकर्ता हा दुसऱ्या पक्षात जात नाही. त्याच्यामुळे आम्ही निश्चिंत आहोत त्याच्याबद्दल. आणखी आमची फॉर्म भरून घेण्याची आता प्रक्रिया सुरू झाली आहे. जवळपास किती फॉर्म येतील काय वाटते अंदाज आपल्याला? मी सांगतो तुम्हाला नंतर, एक्झॅक्ट फिगर दिलं ना तुम्हाला मी, पण 600 ते 700पर्यंत फॉर्म द्यायला पाहिजे असं माझी इच्छा. आमदार रवी राणा यांनी काही दिवसा अगोदर म्हटलं होतं की महानगरपालिका आम्ही युतीत लढू. आता काय वाटते आपल्याला, कशा पद्धतीची निवडणूक? हो बरोबर आहे. महायुतीचा एक फार मोठा प्रश्न आहे आपल्यासमोर. आणखी आम्ही त्याच्याबद्दल पॉझिटिव्ह होतो कारण की युती ही वरच्या लेवलवर झालेली आहे विधानसभेच्या इलेक्शनच्या वेळेस. पण आता युतीचा जो निर्णय आहे तो आम्ही या पातळीवर घेत नाही. युतीचा निर्णय आम्ही प्रदेशांचे आमचे जे नेते आहेत त्यांच्यासोबत बसल्यानंतरच, आमचे पालकमंत्री जे आहेत बावनकुळे साहेब त्यांच्यासोबत बसल्यानंतरच घेऊ. त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे सगळं करण्यात येईल. महाराष्ट्र विधानसभेत एक अत्यंत महत्त्वपूर्ण विधेयक पारित झाले आहेत. या विधेयकामुळे आता गैरकृती जमिनीचे रूपांतर आणि जुनी मालमत्ता नियमितीकरण प्रक्रियेत मोठा बदल होणार आहे. महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी जाहीर केले की आता नागरिकांना येणे आणि सदनासाठी पूर्वीच्या जटिल वेळखाऊ आणि कागदपत्रांच्या प्रक्रियेतून जावे लागणार नाही. नव्या कायद्यानुसार नागरिक फक्त एकदाच शुल्क भरून येणे रूपांतर आणि सदनची प्रक्रिया पूर्ण करू शकतील. यामुळे निवासी आणि व्यावसायिक मालमत्ता धारकांना मोठा दिलासा मिळेल. अनेक वर्ष चालणारी फाईल्स, तहसील कार्यालयातील फेरफटका आणि वेळेचा मोठा अपव्यय ही सर्व जुनी प्रक्रिया आता रद्द करण्यात आली आहे. एकमताने विधेयक मंजूर केला आहे. राज्यातील वाणिज्य, औद्योगिक आणि रहिवासी औद्योगिक, वाणिज्य आणि रहिवासी क्षेत्रामध्ये एनए टॅक्स जे लागायचं आणि एनए झाल्यानंतर सनद लागायची, आता आजच्या विधिमंडळाच्या विधेयकातनं एनएची सनद रद्द करण्यात आली. आता कुठल्याही सनदची गरज नाही आणि एनए टॅक्समध्ये हे वन टाइम प्रीमियम भरून प्रत्येक वर्षी एनएचे पैसे भरायची गरज नाही. यापूर्वी प्रत्येक वर्षी एनएचे पैसे भरासाठी कायदा होता. आता कायदा रद्द केला आणि वन टाइम प्रीमियम भरून BPMS प्रणालीच्या माध्यमातून आपल्याला वन टाइम प्रीमियम भरून आता एनए करता येईल. आणि कुठल्याही पद्धतीने आता एनए आणि त्या ठिकाणी सनद
ही दोनही लागणार नाही, फक्त प्रीमियम भरावं लागेल आणि प्रीमियमही फार कमी ठेवलेला आहे. 1000 चौरस मीटरला 0.1%, 1000 चौरस मीटर ते 4000 चौरस मीटरपर्यंत 0.25% आणि 4000 स्क्वेअर मीटरच्या वर 0.5% एवढंच वन टाईम प्रीमियम आता भरायचं आहे. आणि येणे आणि सनद आता काढून टाकलेली आहे. त्यामुळे औद्योगिक, कॉमर्शियल आणि रहिवासी क्षेत्रामध्ये कुठल्याही अधिकाऱ्याकडे, तहसीलदारकडे, एसडीओकडे एनएसची सनद घ्यायची आता गरज पडणार नाही. सोप्या शब्दात सांगायचे झाले तर हा कायदा जमीन रूपांतर व नियमितीकरणासाठी सिंगल स्टेप, जलद, पारदर्शक आणि नागरिक हिताचा मार्ग उघडतो. कागदपत्राची जटिलता कमी होईल आणि मालमत्ता कायदेशीर करण्याचा मार्ग अधिक सुलभ होणार आहे. महाराष्ट्रातील लाखो भूधारकांना या निर्णयामुळे फायदा होईल असा विश्वास महसूल विभागाने व्यक्त केला आहे. ज्या विधेयकाची घोषणा महाराष्ट्र राज्याचे महसूल राज्यमंत्री, महसूल मंत्री व अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री यांनी जो आज निर्णय घेतला, एक विधेयक पास केलं, त्या विधेयकाचे जे काही परिणाम आहे ते आम जनतेला, साधारण नागरिकाला किंवा एक शेतकरी माणसाला व व्यावसायिक, या व्यवसायामध्ये असणारी असंख्य मंडळी, त्यांना याचा भरपूर सुंदर आणि सुवर्णयोग आपण याला म्हटलं तरी चालेल, की ज्या गोष्टीला मला एखादं येणे करायचं असलं किंवा एखादं शेत माझं आहे 1 एकर किंवा 20 गुंठे 10 गुंठे, या येणे प्रक्रियेला खूप वेळ लागायचा. 3-3, 4-4 महिने फायली सरकायच्या आणि तिथून तहसीलदाराकडे, एसडीओकडे, ह्या लोकांना याचा खूप यामध्ये खूप अशा फायली व्हायच्या आणि त्या फायलीमध्ये 3-3, 4-4 महिने, 6-6 महिने या येणे प्रक्रियेला लागायचे. या निर्णयाने आम्ही व्यावसायिक आणि नागरिक, ज्या व्यक्तीला आपलं एक एनए करून आपली प्रॉपर्टी बांधायची आहे किंवा त्याला लोन घ्यायचं आहे, NADP करणे म्हणजे याचं एक संक्षिप्त असं आहे की NADP टाउन प्लॅनिंग अधिकारी, टाउन प्लॅनिंग ऑफिस आणि भूमी अभिलेख ऑफिस, या दोनच ऑफिसमध्ये आपल्याला या प्रक्रिया राबवाव्या लागेल. आणि या प्रक्रिया राबवल्या की तुमचं शेत येणे झालं, त्याच्यामध्ये एक पैसे भरण्याची वन टाईमचा मतलब असं नाही. त्यांनी एक आता ते काय त्याच्यामध्ये विधेयकामध्ये पूर्ण माहिती आणि पूर्ण सविस्तर जे काही येईल त्याच्यामध्ये आपण समजून, एक वन टाईम म्हणजे 1 एकर शेत आहे माझं, ज्याचं व्हॅल्युएशन 1 लाख रुपये आहे, तर तुम्हाला 10,000 रुपये त्याच्यामध्ये भरून आपण ज्या क्षेत्रफळाचं येणे करू तेवढ्याचे पैसे भरून आपण ते येणे करू शकतो आणि ते 15-20 दिवसात, महिन्याभरात तुमचं ते काम होईल, अशा आम्हाला अपेक्षा आहे. आणि त्याच्यामध्ये महसूल मंत्री, राज्याचे महसूल मंत्री यांनी खूप चांगले निर्णय, 15 रुपयात 7-12, त्यानंतर अनेक निर्णय या व्यवसायासाठी आणि या महाराष्ट्रामध्ये जे काही या क्षेत्रामध्ये लोक काम करतात, ज्याचं एखादं प्रोजेक्ट रुखलेलं आहे येण्यासाठी किंवा त्याच्यामध्ये बँक लोन देत नाही, असे प्रोजेक्ट वर्ष 2-2 वर्ष रखडले जातात. त्याच्यामध्ये त्याला व्याजाचं एक भुर्दंड बसतो आणि त्याच्यामध्ये त्याचं काम होत नाही. ते काम आता सुरळीत झालं आहे. आणि साहेबांनी, चंद्रशेखर बावनकुळे साहेबांनी जो निर्णय घेतला तो आम्हा सर्वांना एक उत्साहाचा दिवस आज म्हटलं तरी चालते या क्षेत्रामध्ये. आणि कठीण अटी सर्व बाद करून सरळ भाषेत, सरळ सोप्या मार्गाने हा येणे होईल. आणि एक छोटा प्लॉट अगर मला येणे करायचा आहे तर तो एक नकाशा बनवून त्याची एरिया, त्याचं क्षेत्रफळ भूमी अभिलेख आणि टाउन प्लॅनिंगला देऊ, त्याप्रमाणे सांगितल्याप्रमाणे असं जे विधेयकामध्ये आता काय त्याच्या रूपरेखा आहे त्या माहीत पडेल. आणि याप्रमाणे असे निर्णय साहेबांनी खूप छान या क्षेत्रामध्ये घेतले आणि याचं आपण अभिनंदनच केलं पाहिजे. आणि प्रत्येक माणसाला एक ज्याचा त्रास होतो तो त्रास कमी होईल आणि त्याचा भुर्दंड, त्याच्यावर लागणारे व्याजाचे
गोजे आहे काही शेतीवाल, मला आता लोन घ्यायचं आहे आणि माझा लोन घेऊन माझा बँक मला चक्रामध्ये येणे करा, येणे आणलं तर आम्ही तुम्हाला लोन देऊ. तर आता मला ती प्रक्रिया खूप कमी दिवसात आणि खूप माझा चांगला प्रोजेक्ट कमी दिवसात तयार होईल आणि अशी सर्व नागरिकांना शासनाने अमरावती शहर अनेक महाराष्ट्रातली प्रत्येक शहरामध्ये हा निर्णय लागू होईल आणि या निर्णयाचं आम्ही स्वागत करतो आणि साहेबांना, महाराष्ट्र सरकारला याबद्दल आम्ही धन्यवाद देऊ इच्छितो की ज्या अटी व शर्ती आम्हाला या येणेमध्ये लागायच्या त्या आता लागणार नाही आणि एवढं खूप चांगले निर्णय आहे आणि खूप चांगला निर्णय घेतलेला आहे. त्याबद्दल महाराष्ट्र सरकारचे अभिनंदन, बावनकुळे साहेबांचे अभिनंदन. अनेक दशकांनंतर प्रथमच धारणीतील 16 लघु प्रकल्पांवर मोठ्या प्रमाणावर कॅनॉल सफाई मोहीम सुरू झाली आहे. नाम फाउंडेशन आणि महाराष्ट्र शासनाचा हा संयुक्त उपक्रम असून सिंचन क्षमता वाढविण्याच्या दृष्टीने हा एक मोठा टप्पा मानला जात आहे. या कॅनॉल सफाई मोहिमेचा शुभारंभ विधिवत पूजन करून करण्यात आला. यावेळी अधिकारी, कर्मचारी आणि ग्रामस्थांची उपस्थिती लक्षणीय होती. पूजनानंतर जेसीबी आणि पोकलॅन मशीनने प्रत्यक्ष कामाला सुरुवात केली. गेल्या 50 दिवसांपासून एकूण 6 जेसीबी आणि 1 पोकलॅन मशीन सातत्याने कार्यरत आहे. एकूण 70 किलोमीटर कॅनॉल नेटवर्क स्वच्छ करण्याचे महत्वाकांक्षी लक्ष्य निश्चित केले गेले आहे. दीर्घकाळ साचलेला गाळ काढणे, सेवा मार्ग दुरुस्ती आणि वाहतुकीची क्षमता वाढविणे ही कामे युद्ध पातळीवर सुरू आहेत. दुसऱ्या छायाचित्रात दिसत आहे की या उपक्रमासाठी तैनात केलेल्या मशिनरी सोबत अधिकारी व स्थानिक कार्यकर्त्यांची ही उपस्थिती, त्यामुळे मोहिमेची भव्यता आणि प्रशासनाचे गांभीर्य अधोरेखित होते. या मोहिमेत धारणी तालुक्यातील पुढील 16 लघु प्रकल्पांवर काम सुरू आहे. यामध्ये खारी, साद्रवाडी, गावलडो, सावलीखेडा, मांडवा, रंभाग, बोबदो, सालई, लवादा, बेरदा, गंभेरी, मोगारदा, जुटपाणी, नांदुरी, हिराबांबई आणि कावरानाला यांचा समावेश आहे. या मोहिमेमुळे कॅनॉल मध्ये वर्षानुवर्षे साचलेला गाळ संपुष्टात येणार असून पाण्याचा प्रवाह सुरळीत होईल. गळती कमी होऊन आगामी रब्बी हंगामात शेतकऱ्यांना अधिक आणि सातत्यपूर्ण पाणी पुरवठा मिळेल असा विश्वास सिंचन विभागाने व्यक्त केलाय. अमरावती महानगरपालिकेच्या इमारतीला तब्बल 40 वर्षाहून अधिक काळ झाला असून नागरिकांना विविध विभागांसाठी वेगवेगळ्या इमारतीमध्ये फेरफटका मारावा लागतो. या गैरसोयीचा शेवट करण्यासाठी महानगरपालिकेची नवीन इमारत उभारण्याचा प्लॅन तयार करण्यात आला आहे आणि हा प्लॅन मुख्यमंत्री यांच्या हस्ते मंजुरी करून घेण्यात आल्याची माहिती रवी राणा यांनी सभागृहात दिली. या नवीन इमारतीसाठी 100 कोटीच्या निधीची मागणी करण्यात आली आहे. तसेच महानगरपालिकापासून 2 किलोमीटर अंतरावर असणारा डीबी रोड पूर्णत्वास नेण्यासाठी ही अतिरिक्त निधी देण्याची मागणी आमदार रवी राणा यांनी मांडली. याशिवाय गोपालनगर रेल्वे अंडरपास तयार असून नागरिकांच्या सुरक्षेच्या दृष्टिकोनातून तेथे स्कायवॉक बांधण्यासाठी आवश्यक निधी शासनाने उपलब्ध करून द्यावा अशी विनंती रवी राणा यांनी केली आहे. अमरावती महानगरपालिकेची इमारत अध्यक्ष महोदय, हे अध्यक्ष महोदय या इमारतीला 40-50 वर्ष झाले अध्यक्ष महोदय, आणि एवढी जुनी इमारत असल्यानंतर अध्यक्ष महोदय या जेवढ्या महानगरपालिकेचे विभाग आहे ते वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये बसतात आणि एका प्रशासनाला एका छताखाली आणणे, याच्या एका छताखाली सगळे विभाग बसणे, जेणेकरून शहरामधली जनता जेव्हा आपली समस्या घेऊन जाते त्याला वेगवेगळ्या विभागामध्ये वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये जाऊन आपल्या मागण्या द्यावं लागते, आपले निवेदन द्यावं लागते. आणि अनेकदा अध्यक्ष महोदय वेगवेगळ्या बिल्डिंगमध्ये प्रशासकीय कार्यालय असल्यामुळं अनेक जनतेला तर त्रास होते अध्यक्ष महोदय, पण त्या ठिकाणी प्रशासनाला सुद्धा मोठ्या प्रमाणात त्रास होते अध्यक्ष महोदय. म्हणून या अमरावती महानगरपालिका नवीन इमारतीसाठी अध्यक्ष महोदय ज्या ठिकाणी जुनी इमारत आहे त्याच ठिकाणी नवीन इमारतीचा प्रस्ताव मुख्यमंत्र्यांच्या सूचनेनुसार पूर्ण तयार झाला अध्यक्ष महोदय. त्या ठिकाणी PMC सुद्धा निश्चित झालेली आहे, पण त्यासाठी 100 कोटी रुपयाचा निधी जर अध्यक्ष महोदय अमरावती महानगरपालिकेसाठी दिला तर त्या ठिकाणी सुंदर एक चांगली इमारत अमरावती शहरामध्ये उभी राहील. एकाच छताखाली अध्यक्ष महोदय त्या ठिकाणी प्रशासन पूर्ण बसतील, जनतेला सुद्धा त्याच्या माध्यमातून अध्यक्ष महोदय एक चांगल्या प्रकारे त्या ठिकाणी सुविधा मिळेल अध्यक्ष महोदय.
अमरावती रेल्वे स्टेशनच्या विकासासाठी तब्बल 17 कोटी रुपयाचा निधी मंजूर झाला असून ही माहिती आमदार रवी राणा यांनी दिली आहे. अमरावतीतील नागरिकांसाठी जीवनवाहिनी मानला जाणारा राजकमल रेल्वे पूल दुरुस्तीसाठी वाहतुकीसाठी बंद आहे आणि त्यामुळे मोठा त्रास निर्माण झाला आहे. याबाबत विधानसभेत प्रश्न उपस्थित करताना आमदार रवी राणा यांनी स्टेशन परिसराच्या विकासासाठी तसेच पूल पुनर्बांधणीसाठी तातडीने कारवाई होण्याची गरज व्यक्त केली. याशिवाय बिबट्याच्या वाढत्या हल्ल्याच्या पार्श्वभूमीवर रवी राणा यांनी वादग्रस्त विधान केले आहे. ते म्हणाले की बिबट्याला घरात पाळीव प्राण्यासारखीच पाळण्याची परवानगी मिळाली तर हल्ले कमी होतील, जसे बाबा आमटे यांनी वन्य प्राण्यांवर प्रेमाने प्रयोग करून दाखविले. संपूर्ण विदर्भ महाराष्ट्राचे विषय, अमरावती जिल्ह्याचे विषय सभागृहाने मांडले. शेतकऱ्याचा आहे, शेतमजुराचा आहे, डेव्हलपमेंटचे विषय आहे, महानगरपालिकेचे विषय आहे, बिबट्याचा विषय मोठ्या प्रमाणात गाजत आहे. बिबट्यासाठी सुद्धा महत्वाची भूमिका आहे की त्या ठिकाणी बिबट्याला पाळीव प्राण्याचा दर्जा दिला पाहिजे. अनेकांना जे जे शक्य होत असेल त्यांना पाळू दिलं पाहिजे. त्याला लहानपणापासून जर त्याची सवय जर लागली तर बाबा आमटेंनी जसं आपल्या वनामध्ये बिबटे पोहोचले, आपण वनतारा जे डेव्हलप केलं अंबानी परिवाराने, तसं प्रत्येक जिल्ह्यामध्ये उद्योगपतीच्या माध्यमातून वनतारा डेव्हलप केलं पाहिजे, त्याला संरक्षण दिलं पाहिजे. वट्टीवार म्हणतात की वेगळा विदर्भ व्हायला पाहिजे, यावर आपले काय? विदर्भाचे सीएम आहे, विदर्भाचं सगळं आहे, विदर्भाच्या चांगले खाते मिळालेले आहे. मला असं वाटतं अशा वेळेस विदर्भाच्या वेगळा करायची गरज पडणार नाही. जेव्हा विदर्भाचा अनुशेषच भरून काढत आहे, विदर्भाला न्याय देत आहे, तर अशा पद्धतीनं मोठ्या प्रमाणात विदर्भाला न्याय मिळत आहे. तर विदर्भाला न्याय जर मिळाला नसता, विदर्भाचा अनुशेष भरून काढला नसता, विदर्भाला चांगले मंत्री मिळाले नसते, तर मला असं वाटतं या सगळ्या गोष्टी करायला पाहिजे होत्या. पण आता विदर्भाचेच मुख्यमंत्री आहे आणि विदर्भाला चांगले मंत्री मिळालेले आहे, म्हणून विदर्भाचा अनुशेष तसंच भरून काढत आहे. शेवटचा प्रश्न, खासदार बोंडे यांनी म्हटलं की रेल्वे स्टेशन स्थानांतरित करून त्याला अत्याधुनिक करावे, त्याचा विकास होईल, म्हणजे रेल्वे ब्रिज बंद होईल. असं काहीच नाही आहे. रेल्वे स्टेशन जसं तसंच राहील. आता 17 कोटी रुपये मुख्यमंत्र्यांनी दिले रेल्वे पुलासाठी. त्या पुलाच्या पैशाच्या माध्यमातून पुलाचं डेव्हलपमेंट होईल. पूल नवीन तयार करू, लोकांसाठी रहदारी चालू करू, कुठल्याही प्रकारचं रेल्वे स्टेशन बदलणार नाही, जिथे तिथेच राहील आणि पुलाचं काम नवीन तयार करून लोकांसाठी ते सुरू करू. शेवटचा प्रश्न, बांगलादेशी आणि घुसपेटी मोठ्या प्रमाणात देशात होत आहे आणि नौ जिहाद बद्दल कडक कायदा व्हावा, याबद्दल काय? नौ जिहाद बद्दल कडक कायदा व्हायला पाहिजे. मोठ्या प्रमाणात खोटे प्रमाणपत्र घेऊन बोगस लोक फिरत आहे, बांगलादेशी फिरत आहे महाराष्ट्रात. बरोबर आहे ना, त्यांच्यावर अंकुश ठेवण्यासाठीच तेच तर जे बंगालला जे बाबरी मस्जिदचं घेऊन काही लोक तिथे तमाशा करताय, तो बांगलादेशीयांचा तमाशा आहे. म्हणून बांगलादेशीवर कंट्रोल करण्यासाठी पूर्ण केंद्र आणि राज्य सरकार ताकदीने त्याच्यावर नियोजन करत आहे आणि मला असं वाटतं की या माध्यमातून बांगलादेशीयांचा बंदोबस्त मोठ्या प्रमाणात होईल. बांगलादेशाची घुसपेट हे होणार नाही याची आम्ही खात्री. 4 दिवसांपासून बेपत्ता असलेल्या 72 वर्षीय गीताबाई नागोसे यांचा जीव वाचला, पण वन विभाग कुठे होता? ग्रामस्थांनी स्वतः जीव धोक्यात घालून केलेल्या शोध मोहिमेमुळे एक अनिष्ट प्रसंग टळला, पण या संपूर्ण प्रकरणात वन विभागाची भूमिका प्रश्न चिन्हाखाली आहे. नागपूर जिल्ह्यातील डोंगरताल परिसर, घनदाट जंगल, वाघांचा वावर आणि त्यात हरवलेली 72 वर्षीय गीताबाई ताराचंद नागोसे. शनिवारी दुपारी बेपत्ता झालेल्या गीताबाईंना सलग 3 दिवस शोधूनही काही सुगावा लागत नव्हता. गावातील जवळपास 20 ते 25 युवकांनी रात्रंदिवस कोणत्याही अधिकृत मदतीशिवाय जंगलाच्या आत खोलवर शोध मोहीम सुरू ठेवली आणि अखेर 4थ्या दिवशी डोंगरताल पासून सुमारे 4 किलोमीटर अंतरावर वाघाच्या हालचाली सर्वाधिक असलेल्या क्षेत्रात गीताबाई बेशुद्ध अवस्थेत सापडल्या. याच ठिकाणी मागील काही महिन्यात वाघाच्या हल्ल्यात 2 जणांचा मृत्यू झाला होता. म्हणून गावकऱ्यांनी घेतलेला हा धोका किती मोठा होता याची कल्पनाही करत नाही. पण सर्वात मोठा प्रश्न, वन विभाग कुठे होता? ग्रामस्थांचा आरोप, 4 दिवसात एकही अधिकारी प्रत्यक्ष जंगलात आला नाही. वाघांचा धोका माहीत असूनही आम्हाला जीव धोक्यात घालून शोध कार्य करावं लागलं. वन विभागाने फक्त रस्त्यांवरून शोध कार्य केल्याचे सांगितले जात असले तरी जंगलातील तपासात त्यांचा सहभाग नसल्याचा दावा ग्रामस्थांनी केलाय. ग्रामस्थांची मागणी आहे की वाघांच्या हालचालींवर तातडीने नियंत्रण, शोध पथक कायम कार्यरत ठेवणे, ग्रामीण भागातील सुरक्षेचा प्रथम प्राधान्य,
आणि प्रतिबंधात्मक उपाय तातडीने राबविणे. गीताबाईंचा जीव वाचला, पण या घटनेने ग्रामीण नागरिकांमध्ये मोठी असुरक्षितता आणि वन विभागाविषयी अविश्वास वाढला आहे. गीताबाई नागोसे राहणार पंचाळा, हिची मुलगी डोंगरताल इथं दिली होती. ते मुलीच्या घरी 3-4 महिने अगोदरपासून इथे राहतो. अचानक तिची प्रकृती म्हणजे माइंडच्या मुळे ते तड्याकडे निघून गेली आणि तिला तड्याची रस्ता डोंगरतालची समजून ते जंगलाच्या वाटेने निघून गेली. निघाल्यानंतर संध्याकाळी गावात बातमी पसरल्यावर आम्ही फाईट अधिकाऱ्यांना कळवलं असता रात्री 8 वाजता दरम्यान आम्ही हिंडलो. पण रात्र असल्यामुळे आम्ही रस्त्याने हिंडलो आणि संध्याकाळी म्हणजे येऊन गेलो, काही पता लागला नाही. दुसऱ्या दिवशी फाईस्टला आम्ही रिक्वेस्ट केलं की आम्ही आणि फाईस्टचे लोक मिळून आम्ही पायी हिंडू. कारण फाईस्टवाल्याच्या म्हणण्याप्रमाणे त्यांचं म्हणणं होतं की आम्ही तुम्हाला हिंडू देत नाही, तुम्हाला हिंडायचं आहे तर गाडीमध्ये हिंडणं शक्य नव्हतं, पायदळ हिंडणं ते शक्य होतं. काल फाईस्टची टीम आली, गावच्या 10-15 लोकांना नेलं आणि गाडीनं घुमवलं. आम्ही म्हटलं की ह्या जिथं गाडी जात नाही तिथं आम्हाला पाहायचं आहे, पण ते शक्य नव्हतं. त्यांनी म्हटलं की आम्ही हिंडतो. ते लोक पायी हिंडले, पण ते ज्या रस्त्याने ते होती त्या दिशेने नाही हिंडले, त्या दिशेने आम्हाला पाहायचं होतं. तर पुन्हा आम्ही घरी येऊन गेलो. नंतर गावच्या लोकांनी चर्चा केली की आपल्याला फाईस्टवाल्याला न सांगता, कोणाला सांगता आम्हाला जा. तर 10-15 लोक आम्हाला जिथं पाहायचं होतं त्या दिशेनं पाहिले असता आम्हाला कोरमध्ये ती बुद्धी आढळली. आम्ही नागपूरमध्ये सुरू असलेल्या गोंड गोवारी समाजाच्या आंदोलनात एक महत्वाची राजकीय भेट घडली. आमदार प्रताप अडसड यांनी स्वतः आंदोलनस्थळी जाऊन समाज बांधवांशी चर्चा केली. समाजाच्या कास्ट व्हॅलिडिटी, आरक्षण आणि शासनस्तरीय निर्णयावर त्यांनी मोठी भूमिका बजावली. नागपूरमध्ये गोंड गोवारी समाज आपल्या प्रलंबित मागण्यांसाठी आंदोलन करत असताना आमदार प्रताप अडसड यांनी आंदोलनस्थळी भेट देत समाजासाठी ठोस पावले उचलण्याची हमी दिली आहे. भारतीय जनता पक्षाच्या सरकारच्या कार्यकाळात समाजासाठी अत्यंत महत्वाचा कास्ट व्हॅलिडिटी संदर्भातील निर्णय झाला होता, ज्यामुळे हजारो पात्र नागरिकांना वैध दाखले मिळू लागले होते. या दाखल्यांद्वारे शिक्षण, शासकीय नोकरी आणि विविध कल्याणकारी योजनांचे लाभ समाजाला मिळू लागले होते. मात्र 2019 मध्ये सरकार बदलल्यानंतर परिस्थिती बदलली. नव्या सरकारने हा निर्णय न्यायालयात आव्हान दिल्याने समाजाच्या सर्व सुरू असलेल्या लाभांना अचानक ब्रेक लागला. अनेक विद्यार्थ्यांचे शैक्षणिक भविष्य अंधारात गेले आणि नोकरीच्या संधीही थांबल्या. या निर्णयामुळे समाजावर मानसिक, आर्थिक आणि सामाजिक असे तिन्ही प्रकारचे नुकसान झाल्याचे प्रत्यक्ष चित्र आंदोलनस्थळी पाहायला मिळाले. पण सध्याच्या शासनात पुन्हा भाजप सरकार आल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी समाजहिताचे निर्णायक पाऊल उचलत वडणे समितीची स्थापना केली आहे. ही समिती गोंड गोवारी समाजाच्या सर्व प्रश्नांचा सविस्तर अभ्यास करत असून अहवाल लवकरात लवकर तयार व्हावा आणि शासनाने अंतिम निर्णय द्यावा अशी मागणी आमदार अडसड यांनी ठामपणे केली आहे. ते म्हणाले, मी समाजाच्या प्रत्येक प्रश्नांवर सदैव सोबत आहे. आगामी अधिवेशनात समाजाच्या मागण्यांसाठी जोरदार आवाज उठवणार आहे. गोंड गोवारी समाजातील तरुण, विद्यार्थी आणि महिलांनी आमदारांच्या भेटीचे स्वागत करीत तातडीने न्याय देण्याची मागणी पुन्हा एकदा शासनाकडे केली आहे. या संपूर्ण घडामोडीत आंदोलनकर्त्यांच्या आशा पुन्हा उजळल्या असून शासनाच्या पुढील निर्णयाकडे आता सर्वांचे लक्ष लागले आहे. भारतीय जनता पक्षाच्या नेतृत्वातलं सरकार आलं होतं त्यावेळी आपल्या कास्ट व्हॅलिडिटीच्या संदर्भात निर्णय झाला. त्या संदर्भातले दाखले आपल्याला मिळणं सुरू झाले. त्या दाखल्यांच्या माध्यमातून जे लाभ मिळाला पाहिजे ते लाभही मिळणं सुरू झाले. अनेकांना त्या माध्यमातून ते लाभ मिळाले. पण दुर्दैवानं 2019 मध्ये आपलं सरकार गेलं आणि जे नवीन सरकार आलं त्या सरकारनं अत्यंत दुर्दैवी निर्णय घेतला आणि सरकार या मागील सरकारनं देवेंद्रजीच्या माध्यमातून जे सरकार होतं त्यांनी घेतला होता निर्णय की आम्ही या निर्णयाच्या विरोधात कोर्टात जाणार नाही. 19 साली आलेलं सरकार त्या निर्णयाच्या विरोधात कोर्टामध्ये गेलं आणि दुर्दैवानं तिथून मग आपल्याला या अन्यायाचा पुन्हा सामना करावा लागून राहिला. तिथून त्या व्हॅलिडिटी मिळणं, कास्ट सर्टिफिकेट मिळणं बंद झालं.
आणि आपण दुहेरी अडचणीत आलो. आधी आपण एका माध्यमातून लाभ घेत होतो, नंतर आपण आरक्षणात आलो, तोही लाभ बंद झाला आणि ओबीसीचा लाभ बंद झाला. आपण कुठंच बसत नव्हतो. त्यामुळं घरकुलासारख्या अनेक गोष्टी या गोष्टींपासून आपण वंचित राहायला लागलो. परंतु मागच्या सरकारमध्ये पुन्हा एक निर्णय घेतला देवेंद्रजींनी की आपल्यासाठी सुद्धा त्या लाभाच्या योजना सुरू केल्या. गोंडगोवारी समाज जो आपला आहे त्याचा जो अधिकार आणि हक्क आहे तो आपल्या सगळ्यांना मिळाला पाहिजे. आणि त्यासाठी जी वडणे समिती नेमण्यात आली आहे, मला सांगितलं त्यावेळी मी आपल्यासोबत होतो. आपलं आंदोलन झालं, माझ्या भागातले कार्यकर्ते होते, त्यांनी सगळं सांगितलं. नेवारेताई वगैरे होते, गजानन भाऊ आहे, सगळेजण होते. आणि त्यावेळी आपण तातडीनं त्या संदर्भातली घोषणा करून घेतली होती. आता त्या समितीचा अहवाल, त्याच्यानंतर आपले सगळ्या लोकांच्या बयानं सुद्धा त्या समितीसमोर झाल्या आहे आणि वस्तुस्थिती त्या वडणे समितीसमोर आली आहे. आणि त्या माध्यमातून योग्य निर्णय व्हावा याकरिता आता अधिवेशन सुरू आहे. आणि अधिवेशनाच्या माध्यमातून आपल्याला ज्या आपण मागणी केली आहे त्याला अनुसरून असल्यामुळं त्या आपल्या मागण्या मान्य व्हाव्या याकरता माझ्यापर्यंत पूर्ण ताकदीनं आपला विषय मी सभागृहामध्ये मांडील. आणि वडणे समितीचा अहवाल लवकरात लवकर आणून त्याच्या माध्यमातून आपल्या न्याय मागण्या पूर्ण व्हाव्या याकरता शासनाकडे पाठपुरावा करीन. आणि आपल्या प्रत्येक मागणीसोबत आपल्या आंदोलनामध्ये मी सातत्यानं आजपर्यंत सोबत राहिलो आहे आणि आजही आपल्या सोबत आहे, भविष्यातही आपल्या सोबत राहील. लातूर जिल्ह्यातील उदगीर जवळ एक भीषण अपघात घडला आहे. उभ्या ट्रकला अचानक आग लागून ज्यामध्ये ठेवलेल्या स्वयंपाकाच्या गॅस सिलेंडरचा स्फोट झाला. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. मात्र ट्रक पूर्णपणे जळून खाक झाला असून मोठ्या प्रमाणात मालमत्तेचे नुकसान झाले आहेत. ही घटना लातूर उदगीर महामार्गावर घडली. उदगीर लातूरकडे जाणारा ट्रक महामार्गाच्या कडेला उभा असताना अचानक त्यातून धूर निघू लागला. काही क्षणातच ट्रकला ज्वालांनी वेढा घेतला. ट्रकमध्ये स्वयंपाकाचे गॅस सिलेंडर ठेवलेले असल्याचे समोर आले. या सिलेंडरपैकी एका सिलेंडरचा जोरदार स्फोट झाला, ज्यामुळे आगीने भयंकर रूप धारण केले. परिसरातील नागरिकांनी तातडीने अग्निशमन दलाला माहिती दिली. अग्निशमन दलाने घटनास्थळी तात्काळ धाव घेत तब्बल काही तासांच्या प्रयत्नानंतरच आग आटोक्यात आणली. पोलिसांनी वाहतूक काही काळासाठी पूर्णपणे बंद करून परिसर रिकामा केला होता. सुदैवाने उपस्थित चालक व इतरांना वेळेत सुरक्षित अंतरावर हलविण्यात आल्यामुळे कोणत्याही प्रकारची जीवितहानी झाली नाही. स्फोटानंतर ट्रकचा मोठा भाग नष्ट झाला असून नुकसान मोठे असल्याचे प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात येतोय. आगीचे नेमके कारण अद्याप समजले नसले तरी शॉर्ट सर्किटची शक्यता पोलिसांकडून व्यक्त केली जात आहे. या घटनेचा पुढील तपास सुरू आहे. वाशिम जिल्ह्यातील कारंजा तालुक्यात रब्बी हंगाम जोमात सुरू आहे. गहू पिकांसाठी आवश्यक असलेले युरिया खत मात्र शेतकऱ्यांना मिळत नसल्याने मोठी अडचण निर्माण झाली आहे. काही केंद्रांमध्ये खत असतानाही दुकानदार ते देण्यास टाळाटाळ करत असल्याचा आरोप शेतकऱ्यांकडून करण्यात येत आहे. कारंजा तालुक्यातील कामरगाव परिसरात 7 ते 8 कृषी सेवा केंद्र आहेत. मात्र सर्वच केंद्रांमध्ये युरिया खत उपलब्ध नसल्याचे सांगण्यात येत आहे. शेतकऱ्यांचे म्हणणे आहे की काही दुकानात खत असूनही ते स्टॉक संपला असे सांगून टाळाटाळ केली जाते. गव्हाच्या वाढीच्या महत्वाच्या टप्प्यावर युरियाची कमतरता निर्माण झाल्याने शेतकरी चिंतित असून त्यांच्यामध्ये तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. शेतकऱ्यांनी युरिया खताच्या टंचाईवर तात्काळ उपाययोजना तसेच काळ्या बाजारावर नियंत्रण आणण्याची मागणी केली आहे. दरम्यान तालुका कृषी अधिकारी कारंजा यांनी प्रतिक्रिया देताना सांगितले की सर्व कृषी केंद्रांचा स्टॉक तात्काळ तपासला जाईल. ईपीओएस मशीनवरील स्टॉक व गोडाऊन स्टॉक मध्ये फरक आढळल्यास कारवाई केली जाईल. युरिया असूनही न देणाऱ्या केंद्रांचे परवाने रद्द करण्याची कार्यवाही करण्यात येईल. शेतकरी यावर कृषी मंत्री यांनी स्वतः लक्ष घालून त्वरित दिलासा द्यावा अशी अपेक्षा व्यक्त करीत आहेत. विदर्भ हादरलाय. वर्धा जिल्ह्यातील कारंजा परिसरात महसूल गुप्त वार्ता संचालनालय DRAने अंमली पदार्थांच्या विरोधात आतापर्यंतची सर्वात मोठी धडक कारवाई केली आहे. ऑपरेशन हिटरलँड ब्रू या गुप्त कोड नेम खाली राबवलेल्या या मोहिमेत मेफेड्रोन तयार करणाऱ्या गुप्त कारखान्याचा भांडाफोड करण्यात आला आहे. मिळालेल्या गुप्त माहितीनंतर DRAच्या पथकाने वर्ध्याच्या कारंजाजवळील दाट जंगलात सर्च ऑपरेशन सुरू केलेत.
अनेक दिवसांच्या सतत निगराणी, ड्रोन सर्व्हे आणि मानवी गुप्तचरांच्या माहितीच्या आधारे एका अत्यंत दुर्गम भागात उभारलेला मॅफेड्रोन निर्मिती कारखाना शोधण्यात आला. धडक छाप्यात अधिकारी व कर्मचारी दलाला अंधाऱ्या जंगलात लपवून ठेवलेली अत्याधुनिक केमिकल युनिट्स, बेकायदेशीर प्रक्रिया, साहित्य आणि तयार अंमली पदार्थांचे मोठे साठे आढळलेत. या कारवाईत तब्बल 128 किलो मेफेड्रोन जप्त करण्यात आला असून आंतरराष्ट्रीय बाजारात त्याची किंमत शेकडो कोटींमध्ये असल्याचा अंदाज व्यक्त केला जातोय. या कारखान्यातून मोठ्या प्रमाणावर मेफेड्रोन देशातील आणि देशाबाहेरील ड्रग्ज नेटवर्कमध्ये पाठवले जात असल्याचा प्राथमिक तपासात संशय व्यक्त होत आहे. DRAने या प्रकरणात काही संशयितांना ताब्यात घेतले असून अंमली पदार्थांच्या गुन्हेगारी जाळ्यांपर्यंत पोहोचण्याकरिता पुढील तपास सुरू आहेत. विदर्भात ड्रग्जचे वाढते जाळे मोडीत काढण्याकरिता ही कारवाई एक मोठा टप्पा मानली जात आहे. ऑपरेशन हिटरलँड ब्रू यशस्वी झाल्यानंतर आता या ड्रग्ज सिंडिकेटचे आणखी धागेदोरे शोधले जाण्याची शक्यता वर्तविली जात आहे. दादा पुन्हा एकदा आजच्या ठळक बातम्या. या हेडलाईन्सचे प्रायोजक आहेत BTP यात्रा ग्रुप अमरावती. आपण आता सिटी न्यूज चॅनल आपल्या टीव्हीवर सुद्धा बघू शकता. यामध्ये नेक्स्ट चॅनल नंबर 117, जिओ चॅनल नंबर 872, जेटीबी चॅनल नंबर 73, फास्टवे चॅनल नंबर 256 वर बघू शकाल. आता अमरावती जिल्ह्यानंतर विदर्भ आणि महाराष्ट्राचे दर्शक घर बसल्या आपल्या केबल टीव्हीवर सिटी न्यूज बातमी पाहू शकाल. यात छत्रपती संभाजीनगर नेक्स्ट सेट बॉक्स नंबर 14, यवतमाळ सेट बॉक्स नंबर 12, वाशिम सेट बॉक्स नंबर 26, नांदेड सेट बॉक्स नंबर 17, माहूर सेट बॉक्स नंबर 07, अकोला RRC सेट बॉक्स नंबर 899 वर लवकरच आम्ही आपल्यापर्यंत पोहोचणार आहोत. जर आपल्या टीव्हीवर सिटी न्यूज चॅनल दिसत नसेल तर आपण आपल्या केबल ऑपरेटरशी संपर्क करावा. सिटी न्यूज केबलच्या व्यतिरिक्त युट्यूब, फेसबुक, इंस्टाग्राम आणि ट्विटरवर सुद्धा बघू शकता. याकरिता सोशल मीडिया अकाउंट सबस्क्राईब करा, फॉलो करा, लाईक करा. युट्यूब अकाउंट सबस्क्राईब करण्याकरिता सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण सर्वात आधी समाचार आपल्यापर्यंत पोहोचणार आहेत. तसेच सिटी न्यूजचे फेसबुक पेज लाईक करा, इंस्टाग्राम आणि ट्विटर हँडल फॉलो करा. आपण व्हॉट्सअपवर सूचना देऊन सुद्धा न्यूज प्राप्त करू शकता. ही बातमी उतरे वेळेवरच थांबूया. पुन्हा भेटून घडामोडी सोबत. नमस्कार. हर खबर पर पैनी नजर, हर मुद्दे पर सटीक वार, यही है सिटी न्यूज की पहचान. जहाँ सच्चाई की आवाज दबाई जाती है वहाँ सिटी न्यूज उठाता है सवाल. हर स्क्रीन पर, हर प्लेटफॉर्म पर हमारी मौजूदगी बोलती है. सिटी न्यूज हमेशा सच के साथ.